जय शिवराय मित्रांनो. महाबळेश्वरला गेल्यानंतर आपण प्रतापगडावरती नक्की जातो. गड पाहून झाल्यानंतर अजून एका भन्नाट जागेला अवश्य भेट द्यावी. ते ठिकाण म्हणजे गडाच्या पायथ्याला असलेले शिवकालीन खेडेगाव. शिवाजी महाराजांच्या काळी स्वराज्य कसं होतं, त्यातील माणसे कशी असतील, त्यांचे घरदार व्यवसाय काय असतील, त्यावेळी सगळेच जण गुण्यागोविंदाने का राहत होते, एकही शेतकरी आत्महत्या का करत नव्हता. जर असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील तर या ठिकाणी तुम्हाला त्याची सर्व उत्तरे मिळून जातील. प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारं शिवकालीन खेडं श्री चंद्रकांत उत्तेकर यांनी उभारलं आहे. ते पाहण्याची वेळ आहे सकाळी 9 ते सायंकाळी 7:30. हे खेडं पाहण्यासाठी प्रवेश फी भरावी लागते. ती लहान मुलांसाठी आहे 50 रुपये तर मोठ्यांसाठी 100. पण हे खेडं इतकं प्रेक्षणीय आहे की तुमचे पैसे वसूल झालेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 12 बलुतेदार पद्धत होती. त्या काळी आर्थिक व्यवहार हे वस्तूंच्या स्वरूपात होत असत, त्यामुळे प्रत्येकाला एकमेकांची गरज लागत असे. या शिवकालीन खेडेगावाची हीच तर मुख्य थीम आहे. जुन्या काळातील 12 बलुतेदार, त्यांची कौलारू घरे, घरात काम करणारे लोकांची वेशभूषा, घरातील वस्तू, त्यांची जीवनशैली, अशा अनेक बारीक गोष्टींचा अभ्यास करून अगदी हुबेहूब देखावे इथे सादर केलेले आहेत. पैशाच्या विनिमय माध्यमामुळे या पद्धतीवरती बराच परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इथे येणाऱ्या पर्यटकांना या खेळाच्या माध्यमातून जुनी जीवन पद्धती कशी होती हे समजावं या उद्देशाने याची निर्मिती केलेली आहे. एवढं सर्व पाहत असताना मनात एक विचार आला की किती मेहनत आणि अभ्यास लागला असेल हे अप्रतिम गावून मला. गावातील गावकरी व महाराजांचा मावळा यांच्यासोबत आपण खरोखरच शेकोटी घेतोय असा भास होतो. या मूर्त्या कशा बनवल्या असतील माहीत नाही, पण त्या एकदम सजीव असल्यासारखे वाटतात. पाटील वाड्यासमोरच काही लहान मुले आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. या शिवकालीन खेड्याचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे पाटील वाडा. वाड्यात प्रवेश केल्याच समोर एक महिला तुळशी वृंदावनाचं दर्शन घेताना आपल्याला दिसते. वाड्याचा चौक हा सागवानी लाकडाच्या खांबांनी बांधलेला आहे. स्वयंपाकगृहामध्ये आपल्याला विविध प्रकारची पितळेची भांडे पाहायला मिळतात. ओसरीमध्ये पाटील आणि पाटलीनबाई निवांत बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. या शिवकालीन खेड्याच्या बाहेरच एक हस्तकला केंद्र आहे. या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात. लाकडापासून बनवलेल्या वस्तू, खेळण्या, दागिने किंवा मसाज करण्याचं साहित्य, महाराजांची छबी, फोटो,
त्यांची किचन, चप्पल अशा विविध प्रकारची वस्तू आपण इथून खरेदी करू शकतो. या खेडेगावामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात वापरत असणाऱ्या जवळपास हजारो वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यासोबत आपण मनमुराद फोटो काढू शकतो. तसं पाहिलं तर इथे आपण वर्षभर येऊ शकतो, परंतु येण्यासाठी चांगला पिरियड आहे पावसाळा आणि त्याच्यानंतरचे 2-3 महिने. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.